तर बॉलिवूडचा हिमॅन ह्याची प्राणज्योत मालवली आहे. 6 दशकं आपल्या अभिनयाची छाप या सिनेसृष्टीवर सोडलेला अभिनेता हा आज निवर्तलाय. 2007 मध्ये त्यांचे गाजलेले सिनेमे खरं तर 2007 मधला अपने असेल, लाईफ इन अ मेट्रो असेल, त्याचबरोबर ओम शांती ओम, 2004 मधला हम कौन है, किस किस की किस्मत, 2003 मधला कैसे कहूँ की प्यार है, 2000 मधला द रिवेंज गीता मेरा नाम या सिनेमातही त्यांनी काम केलं होतं. 2000 मधला सुलतान, 1999 मध्ये न्यायदाता, 1998 मध्ये बरसात की रात, 98 मध्येच त्यांनी प्यार किया तो डरना क्या, जुल्म सितम, 97 मधला लोहा असेल, त्याचबरोबर धर्मकर्म, आतंक, रिटर्न ऑफ ज्वेल थीफ या सिनेमातही त्यांनी उल्लेखनीय असं काम केलं होतं. तर 1999 मध्ये त्यांनी पाप की आंधी, मस्त कलंदर, त्रिनेत्र, फरिश्ते, प्यार का कर्ज वरती अशा चित्रपटांमध्येही काम केलं होतं. त्यांचा शोले हा सर्वात उल्लेखनीय असा सिनेमा, ज्या सिनेमानं फक्त भारतात नाही तर भारताबाहेरही या सिनेमानं या कलाकारांना पोहोचवलं होतं. गोल्डन जुबली ठरलेला तेव्हाचा पहिला सिनेमा शोले, आणि त्या शोले मधूनच धर्मेंद्र आणि अमिताभ म्हणजे जय वीरूची जोडी ही जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली होती. तर धर्मेंद्र यांचं पार्थिव विलेपार्लेतील स्मशानभूमीत आणलंय. दुःखद बातमी, अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे. धर्मेंद्र यांचं पार्थिव विलेपार्लेतील स्मशानभूमीत आणलंय. हिंदी चित्रपट सृष्टीतील हिमॅनचं निधन झालंय. बॉलिवूडचा हिमॅन काळाच्या पडद्याआड. तर सुपरस्टार धर्मेंद्र यांचं निधन झालंय. 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. तब्बल 6 दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडालंय. तर यापूर्वी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा येते, त्यामुळे त्यांना घरी नेलं जातंय असं ईशा देओल जी त्यांची मुलगी आहे त्यानं पोस्टद्वारे माहिती दिली होती. आणि त्यानंतर मात्र आता घरी उपचार सुरू असतानाच 89व्या वर्षी धर्मेंद्र यांची प्राणज्योत मालवली आहे. धर्मेंद्र यांचं पार्थिव विलेपार्लेतील स्मशानभूमीत आणलंय. हिंदी चित्रपट सृष्टीतील हिमॅनचं निधन झालंय. बॉलिवूडचा ऍक्शन हिरो हिमॅन अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती, आणि हा हिमॅन आता काळाच्या पडद्याआड गेलाय. 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. तब्बल 6 दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमेय चोंबळे यांच्याकडून. अमेय सर, आपण पाहतोय की धर्मेंद्र यांची ही कारकीर्द गेली 6 दशकं त्यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली होती, आणि आता त्यांची प्राणज्योत मालवली आहे. हो, एक जवळपास 300 पिक्चर मध्ये धर्मेंद्र यांनी अभिनय केला होता. आजच्या पिढीला कदाचित माहिती नसेल की 1960च्या दशकापासून धर्मेंद्र हे सक्रिय होते. त्यांचा स्ट्रगल तेव्हा 60च्या दशकात सुरू झाला होता. आणि आज जरी त्यांची मुलं मुली हे चित्रपटसृष्टीमध्ये खूप मोठे स्टार असले, सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल, तरी महत्वाची बाब म्हणजे धर्मेंद्र हे ते असे त्यांच्या फॅमिलीतले, त्यांच्या कुटुंबातले पहिले ऍक्टर होते, पहिले सुपरस्टार होते. त्यांना कुठलंही बॅकग्राऊंड नव्हतं, कोणी गॉडफादर नव्हता. पंजाबच्या एका छोट्याशा खेड्यातून येऊन मुंबईत आपलं नशीब आजमायचं त्याने ठरवलं होतं आपल्या तरुणपणी, आणि त्यांचा बराच स्ट्रगल होता. त्यानंतर त्यांना काही चांगले चित्रपट मिळत गेले. आणि इथे नमूद केले पाहिजेत काही महत्वाचे पिक्चर म्हणजे तर शोले आहे, आंखें आहे, आया सावन झुमके आहे. या सगळ्या पिक्चरमध्ये त्यांना प्रचंड
प्रसिद्धी मिळाली. आणि एक महत्वाचा मुद्दा असा म्हटला पाहिजे की तो जो दौर होता, तो जो जमाना होता, तेव्हा मल्टी स्टारर पिक्चर नुकतेच यायला लागले होते 60च्या दशकात. मात्र शोलेमध्ये आपण बघितलं तर धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलं होतं. म्हणजे त्यांनी कधी हा विचार केला नाही की या चित्रपटामध्ये अजून एक हिरो आहे तर मला स्क्रीन टाइम किती मिळेल, माझं काय होईल, हा विचार त्यांनी केला नाही. कारण ज्याला आपल्या अभिनयावर, आपल्या प्रतिभेवर विश्वास असतो, आत्मविश्वास असतो, तो हा विचार करत नाही. आणि दुसरी महत्वाची बाब अशी आहे की नंतर त्यांना जेव्हा कळलं की आता चित्रपटांमध्ये तरुण पिढी आलेली आहे, आपल्याला हिरोचे रोल मिळणं कमी झालेलं आहे कारण त्यांचंही वय वाढत गेलं कालांतराने, तेव्हा त्यांनी कुठलेही रोल स्वीकारणं असं कधीच केलं नाही. नंतर आपण पाहिलं तर काही वर्षापूर्वी लाईफ इन अ मेट्रो किंवा सनी देओल आणि बॉबी देओल यांच्या बरोबरच त्यांनी जो चित्रपट केला होता अपने म्हणून, ते त्यांनी केलंय. मात्र ते सिलेक्टिव्ह रोल केले. म्हणजे लोक म्हणायचे अरे धर्मेंद्र साहेब अजून काम का करत नाही, पण लोकांमध्ये हे कुतूहल, लोकांमध्ये ही उत्सुकता किंवा हे प्रेम त्यांनी कायम ठेवलं. त्यांच्याबद्दल असं कोणीच म्हटलं नाही की अरे चित्रपट चालत नाही तरी अभिनय कशाला करतायत. ही वेळ त्यांनी स्वतःवर कधी येऊ दिली नाही. हे अतिशय महत्वाची बाब आहे. कारण त्यांनी ओळखलं की आता तरुण पिढी आली आहे, चित्रपटांचं स्वरूप बदललं आहे, स्क्रिप्ट बदलले आहेत, कथानक बदललंय. त्यामुळे त्यांच्या वयानुसार त्यांना जे रोल त्यांना करावेसे वाटले तेवढेच त्यांनी केले. आणि त्याच्यामुळे आजही करोडो भारतीयांच्या मनात त्यांची सुपरस्टार म्हणूनच एक इमेज आहे. आतापर्यंत ते सिलेक्टिव्ह रोल्स करायचे. आता पण जो लाईफ इन अ मेट्रो चित्रपट आला होता त्याच्यात सुद्धा ते आहेत. आणि आता जो 21 नावाचा पिक्चर येणार आहे त्याच्यामध्ये अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्यानंदा याची प्रमुख भूमिका आहे. त्याच्यात सुद्धा त्याच्या आजोबांची भूमिका धर्मेंद्रांनी केली आहे. दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की कदाचित 21 हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरेल. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. आपण पाहिलं होतं सनी देओल, बॉबी देओल यांचे वडिलांची विचारपूस करताना जातानाचे, त्यांना भेटायला जातानाचे व्हिडिओज किंवा व्हिज्युअल्स आपण पाहिले होते. तेव्हा एक अशी फेक न्यूज पण उठली होती एक 15 दिवसापूर्वी की त्यांचं दुःखद निधन झालंय म्हणून. पण तेव्हा तसं नव्हतं. त्यांना डॉक्टरांनी त्यांच्या फॅमिलीला सांगितलं होतं की आता ह्याच्या पुढे आम्ही उपचार करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही त्यांना घरी घेऊन जा आणि घरी उपचार करा. त्यामुळे गेले 1 महिना ते 1.5 महिन्यापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये सांगायचं झालं तर ते मुंबईत फार कमी असायचे. खंडाळ्याला त्यांचं मोठं फार्म हाऊस आहे, तिकडे ते असायचे. तिकडे ते आपला वेळ व्यतीत करायचे आणि त्याचे व्हिडिओ पण ते इंस्टाग्रामवर किंवा एकंदर सोशल मीडियावर टाकायचे. त्यामुळे एक खूप अतिशय म्हणजे पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व म्हणतात तर दमदार होतं. हिंदी चित्रपटातले पहिल्या ऍक्शन स्टार्स पैकी एक हे धर्मेंद्र होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण जंजीर मधले अमिताभ बच्चन किंवा नंतर शत्रुघ्न सिन्हा यांच्या आधी सुद्धा धर्मेंद्र यांनी आपली ऍक्शन हिरो किंवा ऍक्शन स्टार म्हणून आपली जी इमेज आहे ती पक्की केली होती. अर्थात ते काही एकमेव होते असा दावा मी अजिबात करत नाहीये. मात्र पहिल्या ऍक्शन स्टार्स मध्ये ते होते. आणि 1960च्या उत्तरार्धात, त्या दशकाच्या उत्तरार्धात जो एक हिंदी चित्रपट बदलत गेला, म्हणजे काळानुसार कुठलीही कलाही बदलत जातेच, त्या एक बदलणाऱ्या चित्रपट सृष्टीचं एक प्रतीक म्हणून धर्मेंद्र होते. कारण आपण जर का पाहिलं अंकिता तर सुरुवातीला राजेंद्र कुमार किंवा राज कपूर, मनोज कुमार किंवा अशोक कुमार यांचा एक जमाना होता, यांचा काळ होता. तेव्हा ऍक्शन चित्रपट फारसे असायचे पण कमी असायचे त्यांच्याकडे. तेव्हा थोडंसं जरा काही लोक त्याला बी ग्रेड सिनेमा वगैरे म्हणायचे. मात्र 60च्या उत्तरार्धात म्हणजे 69, 70 म्हणजे 70च्या दशकात सुद्धा ऍक्शन फिल्म ही प्रकर्षाने पुढे आली. ऍक्शन फिल्म मध्ये ए ग्रेड ऍक्टर काम करायला लागले. त्याच्यामध्ये एक धर्मेंद्र होते. कारण त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची शरीरयष्टी, त्यांची डायलॉग डिलिव्हरी, त्यांचा तो आक्रमकपणा अभिनयातला हा तेव्हाच्या लोकांना प्रचंड भावला. बरं, त्यांनी फक्त ऍक्शनच केलं का आता असंही नाही. त्यांनी कॉमेडी सुद्धा केली, त्यांनी रोमॅन्टिक चित्रपट सुद्धा केले, त्यांनी फॅमिली ड्रामा सुद्धा केले, त्यांनी ऍक्शन फिल्म पण केले. नंतर ज्येष्ठ नागरिक झाल्यावर वडिलांची, आजोबांची ही भूमिका पण त्यांनी अतिशय खुबीने निभावली. कारण मुळात काय होतं, ऍक्टर सगळा असेल तर त्याला भूमिका काय आहे ह्याचा फारसा फरक पडत नाही. तो त्याच्यामध्ये छान फिट होतो, सहज त्याच्यामध्ये तो मिसळून जातो. त्यामुळे एक खूप चांगला दर्जेदार अभिनेता आपण गमावला असं म्हटलं पाहिजे, ज्याची एक जवळपास 65 वर्ष म्हणजे किमान 60-65 वर्ष ज्यांनी आपली कारकीर्द बांधून ठेवली, कष्टाने ती बनवली.
असा एक खूप मोठा अभिनेता, खूप मोठा स्टार, खूप मोठा परफॉर्मर, खूप मोठा ऍक्टर आज आपल्यातनं गेलाय असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. अमेय सर, ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणालात की ॲक्शन हिरो अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती बॉलिवूडमधले, तसे ते पहिले ॲक्शन हिरो झाले होते. जर अलीकडच्या काळात आपण त्यांचा सिनेमा पाहिला, रॉकी और रानी की प्रेम कहाणी असेल, त्याचबरोबर अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले होते. त्यांचा उत्साह या वयातही दिसून यायचा. हा उत्साह आजच्या पिढीला कसा प्रेरणा देतो? हो, प्रचंड. अगदी अगदी खूप छान मुद्दा मांडलास तू. आज त्यांचं वय जरी 80च्या वर असलं तरी त्यांचे चित्रपट बघताना हे जाणवायचं नाही की ते इतके वयस्कर आहेत, कारण आयुष्यभर ते म्हणजे अतिशय फिट होते. अर्थात वयोमानानुसार थोडं शेवटी त्यांचे व्हिज्युअल बघितलं थोडा थकवा जाणवत होता शरीरात, पण तो खूप नैसर्गिक आहे एकदा त्या वयात व्यक्ती गेल्यावर. पण अंकित, तू म्हणालीस ना, त्याचं मेन कारण असं आहे की ही लोक या म्हणजे धर्मेंद्र असो, अमिताभ बच्चन असो किंवा तेव्हाचे राज कपूर असो, शशी कपूर असो, या लोकांची जडणघडण ज्या काळात म्हणजे हे लोक जेव्हा तरुण होते तेव्हा या लोकांना जी तालीम मिळाली आहे ना, ज्या अतिशय मोठ्या मोठ्या लोकांकडून, अभिनयातल्या गुरूंकडून, दिग्दर्शकांबरोबर यांनी ज्या काम केलेलं आहे, धर्मेंद्र साहेब असो किंवा खुद्द अमिताभ बच्चन असो, या लोकांनी यांची तालीमच अशी बनवली आहे किंवा यांचा पिंडच असा बनलाय की त्यांच्यामध्ये अहंकार म्हणा किंवा बेशिस्तपणा म्हणा किंवा 4 तास लेट आलो, 6 तास लेट आलो, हे त्यांच्याकडनं कधी शक्य झालं नाही. कारण त्यांनी ज्या लोकांबरोबर काम केलं ती अतिशय मोठी होती. त्या लोकांनी यांना सुरुवातीला संधी दिली, या लोकांनी त्याचं सोनं केलं, मोठे स्टार झाले. मात्र आपण कुठल्या आपल्या गुणांमुळे स्टार झालोय हे लोक कधी विसरले नाही. त्यामुळे धर्मेंद्र साहेबांचे आता म्हणजे तसं तू म्हणाल की रॉकी और रानी म्हण असेल किंवा लाईफ इन अ मेट्रो असेल, अशा कधी बातम्या आल्या नाही की धर्मेंद्र साहेब शूटिंगला आलेच नाही, लेट आले, काहीतरी तब्येतीचं कारण सांगून त्यांनी टाळलं, असं कधीच झालं नाही. कारण ह्यांच्यासाठी अभिनय, आपलं काम हा त्यांचा पहिला धर्म, हे त्यांचं करिअर. मग ते सुरुवातीचा म्हणजे त्यांचा पहिला पिक्चर असो का त्यांचा 250वा पिक्चर असो का त्यांचा 300वा पिक्चर असो, काम हे काम असतं, याच्यावर विश्वास ठेवणारी ही लोक होती. आणि म्हणूनच आपण हे असं म्हणू शकतो अभिमानाने की या मोठ्या मोठ्या कलाकारांची कारकीर्द जी 5 दशकं 6 दशकं चालते ना, ती या गुणांमुळे. निश्चित. अमेय सर, खरं तर जसं आपण पाहिलं की त्यांना कोहिनूर म्हटलं जायचं, हीमॅन म्हटलं जायचं. हेच हीमॅन जेव्हा पंजाबमधून मुंबईला आले होते तेव्हा सुरुवातीला त्यांनी मुंबईमध्ये गॅरेजमध्ये काम केलं होतं. गॅरेजमध्ये काम करणं ते अभिनय क्षेत्रामधलं पदार्पण, हा प्रवास नेमका कसा होता? हो, अगदी. काय झालं, त्यांचा जन्म पंजाबच्या एका छोट्या गावात झाला होता आणि तेव्हा हे मिस्टर इंडिया वगैरे फारसं नव्हतं, पण मुंबईमध्ये काही टॅलेंट शोजचं आयोजन व्हायला सुरुवात झाली होती. त्याच्यामध्ये धर्मेंद्र साहेबांनी पंजाबमधून अप्लाय केला होता. तर त्यांना परत पत्र गेलं की तुम्ही सिलेक्ट झाला, तुम्हाला मुंबईला यावं लागेल. मग ते आले, त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे चांगलं यश मिळवलं त्या टॅलेंट शो मध्ये. आणि मग काही दिग्दर्शकांच्या नजरेस ते पडले, कारण आले असतील तर अर्थात त्यांनी काही आपले फोटो किंवा आपला पोर्टफोलिओ दिला असेल, सोडून गेले असतील परत. तेव्हा त्यांना पहिल्या काही त्यांच्या भूमिका मिळायला लागल्या. आणि जरी दिल भी तेरा हम भी तेरे हा चित्रपट त्यांचा पहिला चित्रपट असला तरी तो बॉक्स ऑफिसवर काही फारसा चालला नाही. मात्र 1961 साली रमेश सैगल यांचा शोला और शबनम हा चित्रपट आला होता, मोहन कुमार यांचा अनपढ आला होता आणि बिमल रॉय यांचा बंदिनी आला होता, ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता 1963 साली, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर फक्त 16 वर्षांनी. त्याच्या बंदिनीमध्ये सुद्धा धर्मेंद्र साहेबांची मोठी महत्वाची भूमिका होती. मग त्याच्यानंतर अजून त्यांचा सगळ्यात मोठा हिट जो त्या काळापर्यंत ठरला तो होता आई मिलन की बेला. त्याच्यामध्ये राजेंद्र कुमार होते, सायरा बानू मॅडम होत्या. त्याच्यानंतर या म्हणजे शोला और शबनम आणि आई मिलन की बेला या 2 चित्रपटांमुळे धर्मेंद्र यांना एक स्टारच्या गणतीत किंवा स्टारच्या लाईनमध्ये त्यांना मोजलं जाऊ लागलं. आणि त्याच्यासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्डचं सुद्धा नॉमिनेशन मिळालं होतं. त्याच्यानंतर चेतन आनंद यांचा हकीकत नावाचा चित्रपट आला होता, जे 1962 साली भारत आणि चीनमध्ये युद्ध झालं होतं, त्याच्यावर हा चित्रपट होता. आणि त्याच्यामधलंच ते कर चले हम फिदा जानो तन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो हे गाणं त्या चित्रपटातलं आहे, हकीकत. मग त्याच्यानंतर काजल आला, त्यानंतर फूल और पत्थर हे चित्रपट यायला लागले. आणि 1960चं दशक संपता धर्मेंद्र हे एक एस्टॅब्लिश सुपरस्टार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. मग त्याच्यानंतर त्यांनी मागे वळून कधी पाहिलं नाही. मग त्यांचा चंदन का पालना, मजली दीदी, आंखे आला, मग इज्जत नावाचा चित्रपट आला. मध्ये एक पॅच असा होता की थोडं धर्मेंद्र यांच्यावरचा फोकस 1-2 वर्ष कमी झाला होता असं थोडं आपल्याला म्हणता येईल, कारण राजेश खन्ना
हे जे एक मोठं फिनॉमिनन, हे जे मोठं प्रस्थ 1969 साली खूप फोकसमध्ये आलं होतं त्यांच्या आराधना या चित्रपटामुळे. मात्र एक सच्चा कलाकार, मोठा कलाकार असल्यामुळे धर्मेंद्र यांच्या म्हणजे करिअरवर काही फारसा परिणाम झाला नाही आणि त्यांचे 1-1.5 वर्षामध्ये पुन्हा हिट चित्रपट यायला लागले. त्याच्यामध्ये यकी आहे, मग प्यार ही प्यार आहे, आदमी और इंसान आहे, सत्य काम आहे, मग त्याच्यानंतर जीवन मृत्यू आहे, शराफत आहे, तू हसी मैं जवां आहे, साधना आहे, मेरा गाव मेरा देश, सीता और गीता. सीता और गीताचे आपण जर का बघितलं तर आजही अनेकांच्या मनाच्या जवळचा जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये हेमा मालिनी होती, डबल रोल होता, त्याच्यामध्ये धर्मेंद्र होते, त्याच्यामध्ये त्यांचा थोडासा रोमॅन्टिक, थोडासा कॉमेडी असा रोल होता. त्यामुळे जसं मी आधी म्हटलं की त्यांनी जरी ऍक्शन हिरो म्हणून ते एक म्हणजे लोकांच्या एका विशिष्ट सेक्शनमध्ये त्यांची ओळख असली तरी तेवढीच त्यांची ओळख नव्हती, तेवढी सीमित त्यांची ओळख नव्हती. तो एक ऑलराऊंड कलाकार होता, कुठलीही भूमिका द्या धर्मेंद्र त्याच्यामध्ये फिट बसायचे. मग 1970च्या दशकापर्यंत आता आपण आलोय. त्याच्यामध्ये 15 ऑगस्ट 1975 या दिवशी म्हणजे देशात तेव्हा आणीबाणी सुरू होती. मात्र त्या दिवशी जीपी सिप्पी निर्मित आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले हा चित्रपट रिलीज झाला. 2 महिन्यापूर्वीच त्या चित्रपटाला 50 वर्ष झाली आहेत. काही थिएटर्समध्ये तर पुन्हा रिलीज पण करण्यात आला आणि शोले हा चित्रपट इतका मोठा सुपरहिट ठरला नंतर कारण पहिले 1 आठवडा तो खूप लोकांना वाटलं की हा चित्रपट फ्लॉप आहे किंवा हे आहे, पण नंतर त्या चित्रपटाने एवढं पिकअप केलं की जय वीरू म्हणजे आज सुद्धा अनेक म्हणजे आपण तुला माहिती असेल ऑफिसमध्ये किंवा कुठेही कॉलेजमध्ये शाळेमध्ये 2 मित्रांची खूप असे घनिष्ठ मित्र असले की आपण म्हणतो अरे ही तर जय वीरूची जोडी आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की 50 वर्षानंतर सुद्धा ती भूमिका लोकांना आठवते आणि ती आपल्या संस्कृतीचा, आपल्या रोजच्या बोलण्यातला भाग आहे. आज 50-51 वर्षाच्या चित्रपटात रिलीज होऊन होतात, ती आज सुद्धा आपल्या लक्षात राहतो. हे जसं सलीम जावेद साहेबांचं यश आहे, दिग्दर्शक रमेश सिप्पीचं यश आहे, तर त्याच्यातल्या ऍक्टर्सचं सुद्धा यश आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि मग त्याच्यानंतर त्यांचे अजून काही हिट चित्रपट आले. त्यानंतर यादो की बारात आला. मग इमर्जन्सीच्या काही वर्षानंतर प्रतीक या नावाचा चित्रपट आला, तो पण हिट झाला होता. मग मा आला. त्यामुळे त्यांनी फॅमिली ड्रामा केले, ऍक्शन हे केलं. त्यामुळे जसं तू म्हणालीस की 60 पासून जी त्यांची सुरुवात झाली कारकीर्द, ती खऱ्या अर्थाने 70च्या दशकात ते एकदम टॉपला होते. जी अमेय सर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे वयाच्या 89व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतलाय. धर्मेंद्र यांचं पार्थिव विलेपार्लेतील स्मशानभूमीत आणलंय आणि या ठिकाणी सिनेसृष्टीतील अनेक महत्त्वाचे कलाकार हे या ठिकाणी पोहोचलेत. अमिताभ बच्चन असतील, अभिषेक बच्चन, आमिर खान हे स्मशानभूमीत पोहोचलेत. अगदी काही वेळातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.